नमस्कार. आज दिनांक 30/7/2024. आज माऊलींची पालखी आळंदीमध्ये दाखल झाल्यामुळे बघा खचाखच असं ट्रॅफिक जाम झालेले आहे. एकंदरीत तुम्ही ट्रॅफिक जाम बघू शकता. भरपूर असं ट्रॅफिक जाम झालेले आहे. चाकण चौकात आहोत आपण. चाकण चौकात रस्ता बंद केल्यामुळे या ठिकाणी बंधाऱ्याच्या पुलाकडून बायपासनं गाड्या काढलेल्या आहेत. माऊलीची पालखी आल्यामुळे हे बघा या ठिकाणी तुम्ही त्या पुलावर बघू शकता गर्दी गाड्यांची गर्दी झालेली आहे. एकंदरीत खूप अशी गर्दी झालेली आहे आणि हा चाकण चौकचा रस्ता आहे हा सगळा बंद केलेला आहे आणि त्या पुलावरून पालखी आळंदीमध्ये दाखल होणार आहे. पालखी आलेली आहे तरी त्या पुलावर आपण जात आहे. आयुषचा कराटेचा क्लास होता पण तिकडे जाता येत नाही, रस्ता बंद केलेला आहे असल्यामुळं. घाट परिसर बघू शकता तुम्ही. या ठिकाणी पूल आहे, पाण्यानं बघा सगळा निघालेला आहे. पण आता चला याच पुलावरून जाऊया आपण. अजून याचा उद्घाटन पण झालं नाही पण याचं अवस्था बघा. एकंदरीत तुम्ही बघू शकता भरपूर पाणी आल्यामुळं असं झालंय. आपण त्या साईडला जात आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीव समाधी मंदिर बघू शकता तुम्ही. या ठिकाणी हे जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ते सगळं पाण्याखाली गेलेले होतं. खूपच छान असं वातावरण. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं आगमन झालेले आहे या ठिकाणी. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवतांचे नाव सिद्धेश्वर. या ठिकाणी आता आळंदीमध्ये माऊलींचं आगमन होत आहे तरी तुम्ही या ठिकाणी पुलावर पाहू शकता. थोड्याच वेळात पालखीचं आगमन होणार आहे. खूपच जल्लोषाचं असं वातावरण आळंदीमध्ये झालेलं आहे. एकंदरीत तुम्ही पाहू शकता खूप आळंदी दुमदुमलेली आहे. माऊलींचं आगमन होत असल्यामुळं सर्वजण उत्साहात आहेत.
झाल्यामुळे सर्वत्र चेहरे फुललेले आहेत. सर्व भाविक भक्त बघा तुम्ही एकंदरीत बघू शकता या ठिकाणी. आळंदी हे गाव पुण्यभूमी धाव दैवतांचे नाव सिद्धेश्वर. या ठिकाणी आळंदी दुमदुमली आहे. इंद्रायणी काठी देवाची आळंदी. इंद्रायणी चला 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 आली आली गाडी. भेजू दे पूर्व तयारी.